फ्रीवेज मीडियाच्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. काल मुंबईच्या नेहरू सेंटर वरळी येथे डॉक्टर योगेंद्र यादव यांचं एक व्याख्यान आयोजित केलं गेलं होतं. विषय होता रिक्लेमिंग द रिपब्लिक, द चॅलेंज ऑफ 2024. म्हणजे 2024 मधलं आव्हान पुन्हा रिपब्लिक दावा करण्याचं कसं आहे, हा त्यांचा व्याख्यानाचा विषय होता. या विषयामध्ये त्यांनी प्रामुख्यानं जे प्रतिपादन केलं ते प्रतिपादन असं होतं की जेव्हा लोकशाहीचा मूलभूत संघर्ष सुरू होतो तेव्हा कुठलीही संवैधानिक संस्था ते वाचविण्यासाठी पुरेशी शक्तिशाली ठरू शकत नाही आणि त्यामुळे ती मूलभूत संघर्ष उभ्या राहिलेल्या लोकशाहीला वाचवण्यासाठी लोकांनी उभं राहणं हे गरजेचं असतं. त्यामुळे संवैधानिक संस्था हे फंडामेंटल क्रायसिस ऑफ डेमोक्रेसी जो उभा राहतो याला वाचवण्यात त्या समर्थ ठरतील असा त्यांना विश्वास वाटत नाही. कारण ती त्यांची शक्ती जरी आपण मानत असलो तरी ती अशा वेळी कुठेतरी कमी पडते असं त्यांचं म्हणणं होतं. परंतु या अनुषंगानं जर आज आपण एक चर्चेला विषय जो घेतो आहोत, 2019 पासून जो विषय अजूनही सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाकडे प्रलंबित आहे, तो येत्या काही दिवसांमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या 9 सदस्यीय घटनापीठाकडे चर्चेला येईल. जवळपास 20 पेक्षा अधिक याचिकांवर हे निर्णय व्हायचे आहेत. त्यामध्ये आधार कायदा असेल, इलेक्ट्रॉल बॉन्ड असेल, अशा विविध प्रकारचे जे अनेक कायदे आहेत यावर हा विषय व्हायचा आहे. परंतु या सगळ्यांमध्ये जो महत्त्वपूर्ण आहे की आधार कायदा, आज आपण आधारला सगळेजण कार्ड म्हणतो, कार्ड म्हणणं हीच फसवणूक आहे अशा प्रकारचा निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयाने 2018 मध्ये त्या ठिकाणी नमूद केलेला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की आधार कायदा हा संसदेमध्ये मनी बिलच्या अनुषंगानं जो पेश करण्यात आला, सादर करण्यात आला, तीच एक प्रकारे संविधानाची केलेली फसवणूक आहे असं तत्कालीन या 9 सदस्यीय घटनापीठावरच्या न्यायमूर्तींपैकी एक असणारे आजचे सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांचं त्यावेळी मत होतं. 2024च्या लोकसभापूर्वी हे जे खटले येणार आहेत मोठ्या प्रमाणात सर्वोच्च न्यायालयासमोर, तर काय यांचं स्वरूप आहे आणि काय हे खटले आहेत या संदर्भात आपण किमान एक उदाहरण म्हणून आपण या संदर्भातलं हे पाहूया. केंद्र सरकारने मनी बिल म्हणून जी काही विधेयकं लोकसभेमध्ये पेश केली, या मनी बिलमध्ये काही विधेयक अशी टाकली की ज्यांचा मनी बिलशी अर्थार्थी काही संबंध नाही. उदाहरणार्थ आधारच्या संदर्भातलं एक बिल सरकारने मनी बिल म्हणून पास केलं. आता हे मनी बिल म्हणून एखादं विधेयक संसदेमध्ये मांडणं याचा काही नेमका अर्थ आहे? मनी बिल नावाचं एकमेव विधेयक हे असं विधेयक आहे की ज्याच्या मंजुरीची दोन्ही सभागृहांची आवश्यकता नाही, फक्त ते लोकसभेत मंजूर होणं आवश्यक आहे. जर मनी बिल हे लोकसभेमध्ये मंजूर झालं तर राज्यसभेमध्ये त्याला मंजुरीची आवश्यकता नाही, किंवा तसं ते पेश केलं गेलं तरी त्या राज्यसभेमध्ये त्यावर बहुमताने काही ठराव हो किंवा न हो तो स्वीकारण्याचंही बंधन नाही. त्यामुळे अनेक अशी बिलं आहेत की जी मनी बिलाच्या नावावर संसदेमध्ये सादर केली गेली आणि ती लोकसभेत मंजूर केली गेली. हे करण्यामागचं वर्तमान केंद्र सरकारचं एक मोठं कारण असं होतं की गेल्या 9 वर्षात केंद्रातील सत्ताधारी पक्षाला राज्यसभेमध्ये बहुमत मिळवता आलेलं नाही. ही वस्तुस्थिती पाहता काही विधेयकं जी संपूर्ण संसदेच्या बहुमताशिवाय, म्हणजे दोन्ही सभागृहांच्या बहुमताशिवाय मंजूर करून घ्यायची असतील तर केवळ लोकसभेतल्या बहुमतावर आपण निघून न्यायचं, असं पूर्ण बहुमत
लोकसभेत प्राप्त असलेल्या वर्तमान केंद्र सरकारने हेरलं आणि त्यामुळे त्यांनी हे विधेयक त्या पद्धतीनं संसदेमध्ये लोकसभेमध्ये टाकलं आणि त्यावेळी ते मंजूर करण्यात आलं. आता हे विधेयक लोकसभेत मांडल्यानंतर यावर सर्वात महत्वाचं जे आधारच्या संदर्भातलं जे बिल आहे हे बिल मंजूर झालं. परंतु या बिलाच्या संदर्भामध्ये 13 नोव्हेंबर 2019 सर्वोच्च न्यायालयाने त्यावेळी एका घटनापीठाची नियुक्ती केली आणि ते घटनापीठ 9 सदस्यीय घटनापीठ राहिलं. का त्याच्यापूर्वी 5 सदस्यीय घटनापीठाने यावर काही निरीक्षणं नोंदली होती, निर्णय दिले होते आणि पुन्हा हे विधेयक 9 सदस्यीय सदस्यांच्या घटनापीठाकडे वर्ग करण्यात आलेला आहे. आणि या घटनापीठात वर्तमान सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांचाही समावेश आहे. या घटनापीठामध्ये ज्या अन्य न्यायमूर्तींची जी नियुक्ती आहे त्यामध्ये जी नावं आहेत ती प्रामुख्यानं न्यायमूर्ती संजय किशन कौल, न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती B.R. गवई, न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती J.B. पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांचाही समावेश आहे. या खटल्याची जी पार्श्वभूमी आहे ती प्रामुख्यानं रॉजर मॅथ्यू विरुद्ध साऊथ इंडिया बँक लिमिटेड या खटल्याची आहे आणि या खटल्याची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने या 9 सदस्यीय घटनापीठाची नियुक्ती केली आहे. आता या घटनापीठाकडे त्यांनी 27 सप्टेंबर 2018 एक निकाल दिला होता जो 5 सदस्यीय घटनापीठाने दिलेला होता आणि त्यामध्ये मनी बिल जे म्हणून पेश केला गेला आधारच्या संदर्भातलं जे प्रकरण होतं त्याला एक ब्लंडर म्हणून न्यायमूर्तींनी आपल्या निकालपत्रामध्ये नोंदवलं होतं की हे मोठ्या प्रमाणात केलेलं ब्लंडर आहे आणि या ब्लंडरलाच आजचे सरन्यायाधीश आणि त्या घटनापीठावर एक सदस्य म्हणून असलेले न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांनी हा संविधानाशी केलेला धोका आहे असं त्यांनी थेट आपल्या त्या निकालामध्ये म्हटलेलं होतं. आता UID किंवा आधार हे कार्ड आहे का, तर या 5 सदस्यीय घटनापीठाने याला कार्ड म्हणण्यास नकार दिलेला आहे. त्यांच्या मते आधार किंवा UID हे कार्ड नाहीये, तर हा एक नंबर आहे, ही एक संख्या आहे आणि अशी संख्या आहे की ज्या संख्येमध्ये भारतीय नागरिकांच्या माहिती असणारा एक मोठा डेटा आहे. आणि त्यामुळे हे बिल जेव्हा सादर केलं गेलं तेव्हा या बिलामध्ये या मनी बिलाच्या रूपातच जेव्हा या आधारच्या संदर्भातलं बिल सादर झालं तर त्यामध्ये नागरिकांना सिटीझन म्हटलं गेलेलं नाही तर रेसिडेंट म्हटलं गेलेलं आहे. आणि न्यायमूर्तींनी घटनापीठाने या रेसिडेंट शब्दाला देखील आक्षेप घेतला आणि तुम्ही या शब्दाचा गैरवापर जरी केला असला तरी न्यायालयाने रेसिडेंट म्हणजे सिटीझन असाच त्याचा अर्थ होणार आणि त्यामुळे नागरिक आणि नागरिकांचे अधिकार या संदर्भातला हा खटला आहे. या खटल्यामध्ये सेंट्रल आयडेंटिटीज डेटा डिपॉझिटरी म्हणजे संक्षिप्तपणे CIDR असं म्हटलं जातं. या संस्थेच्या प्रवर्तकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या त्या घटनापीठामध्ये एक असा युक्तिवाद केला होता जो खोटा किंवा बनावट युक्तिवाद म्हणून त्याला संबोधण्यात आलं की नागरिकांची प्रायव्हसी हा त्यांचा मूलभूत अधिकार नाही, अशा प्रकारचा एक युक्तिवाद केला गेला होता आणि तो युक्तिवाद न्यायालयाने नाकारलेला आहे. म्हणजे नागरिकांची प्रायव्हसी हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे, परंतु या सगळ्या आधाराच्या संदर्भात त्याला कार्ड म्हणून जो काही नागरिकांचा डेटा हा जगातल्या इतर संस्थांना किंवा देशांना ट्रान्सफर करण्याची जी मुभा असते ती मुभा मिळवण्याचं यामागे एक कारण आहे आणि हे कारण नागरिकांच्या प्रायव्हसीवर आघात आहे असं न्यायालयाचं म्हणणं असल्यामुळे यावर घटनापीठाची निर्मिती करून त्यावर येणाऱ्या काळामध्ये सुनावणी होणार आणि या संदर्भात इलेक्ट्रॉल बॉन्ड सारखाही जो काही विषय आहे अजूनही प्रलंबित आहे
आणि म्हणून 2024च्या निवडणुकीपूर्वी हे विषय प्रामुख्यानं आता सर्वोच्च न्यायालयाच्या समोर येणार आहे. आणि खास करून आधारच्या संदर्भामधले जो खटला आहे, हा खटला न्यायमूर्ती DY चंद्रचूड यांच्या समोर येणार आहे. कारण घटनापीठावर या खटल्यावर जी घटनापीठ आहे त्यावर त्यांची आधीपासूनच नियुक्ती आहे. आणि म्हणून या नियुक्तीच्या अनुषंगानं म्हणजे काल डॉक्टर योगेंद्र यादव यांचा कालचा मांडणीचा विषय आणि आजचा हा आपला विषय याच्याशी अर्थार्थी संबंध नसला तरी त्यांच्या बोलण्याचा जो मतितार्थ आहे की सध्याच्या काळात डेमोक्रॉसीचा जो क्रायसिस आहे हा फंडामेंटल क्रायसिस उभा राहिलेला आहे आणि कॉन्स्टिट्यूशनल इन्स्टिट्यूट त्या क्रायसिसमधून वाचवण्याचा किंवा सोडवण्याचा शक्ती ठेवत नाहीयेत. आणि ती शक्ती डेमोक्रॉसीच्या फंडामेंटल क्रायसिसमधून डेमोक्रॉसीला वाचवण्याचा जो संघर्ष असतो तो प्रामुख्यानं नागरिकांना सोडवावा लागतो. आणि म्हणून त्यांनी रिक्लेमिंग द रिपब्लिक द चॅलेंजिंग ऑफ 2024 या विषयामध्ये 2024च्या निवडणुकीच्या निमित्तानं, मतदानाच्या निमित्तानं भारतातल्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मतदानासाठी रस्त्यावर यायला हवं. आणि ही संख्या जेवढी वाढेल त्या प्रमाणात भारतीय लोकशाहीचा फंडामेंटल क्रायसिस सोडवून डेमोक्रॉसी पूर्णपणे सुरक्षित ठेवण्याचा, ती रिक्लेमिंग करण्याचा भारतीय रिपब्लिक म्हणून भारतीय जनता किंवा भारतीय लोक तो आपला अधिकार बजावतील आणि त्यातूनच हा फंडामेंटल डेमोक्रॉसी क्रायसिस हा सुटेल, याच्यातून सुटका होईल अशी त्यांची मांडणी होती. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयासमोर जी घटनापीठ बनवली गेली आहे त्या घटनापीठांसमोर 20 पेक्षा अधिक याचिका ज्या येणार आहेत या अशा मूलभूत विषयांवर निर्णय करण्यासाठी त्या येणार आहेत. आणि त्यामुळे 2024च्या निवडणुकांपूर्वी सर्वोच्च न्यायालयावर किंवा न्यायपालिकेवर जी कॉन्स्टिट्यूशनल इन्स्टिट्यूट आहे या इन्स्टिट्यूटवर असणारी ही जबाबदारी किंवा हा त्यांच्याकडे असणारा अधिकार या सगळ्या काहींमधून त्यांच्यासमोर जे उभं राहणार आहे चॅलेंज, त्या चॅलेंजमधून ते डेमोक्रॉसी आणि एकूणच या सगळ्या नागरिकांच्या अधिकाराला कसं अबाधित ठेवतात हे देखील एक बघण्यासारखी गोष्ट असेल. आणि म्हणून 2024 पूर्वी केवळ राजकीय पद्धतीनेच नव्हे तर घटनात्मक संस्थांच्या माध्यमातूनही भारतीय नागरिकांच्या अधिकाराच्या संदर्भात आणि लोकशाहीच्या संदर्भात पुनर्व्याख्या होतात काय किंवा त्या संदर्भातले संविधानाच्या अनुषंगानं आजपर्यंत वापरात असलेले अधिकार कायम राहतात काय, या अनुषंगानं हे अनेक खटले सुनावणीसाठी पुढे येणार आहेत. कालच्या डॉक्टर योगेंद्र यादव यांच्या व्याख्यानातून त्यांनी अनेक विषय मांडले असले तरी संस्थात्मक संवैधानिक संस्था हा क्रायसिस सोडवण्यासाठी किती सक्षम आहेत यावर मांडणी करत असताना भारतीय लोक किंवा भारतीय नागरिक हे अंतिम आणि सर्वोच्च संस्था म्हणूनच या डेमोक्रॉसीच्या क्रायसिसमधून सुटका करू शकतात किंवा ती वाचवू शकतात अशा प्रकारचं त्यांचं प्रतिपादन आहे. येणाऱ्या काळामध्ये 2024च्या अनुषंगानं किंवा तत्पूर्वी घटनापीठासमोर किंवा न्यायपालिकेसमोर हे अनेक खटले सुनावणीला येणार आहेत. त्यावर येणारे निर्णय काय होतात, कसे होतात आणि 2024चं हे जे चॅलेंज डॉक्टर योगेंद्र यादव यांनी शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला ते कसं सोडवलं जातं आणि ते कसं सोडवलं जात असेल किंवा त्यामध्ये काही होत असेल तर त्या अनुषंगानं अंतिम जबाबदारी ही भारतीय नागरिकांची किंवा लोकांची कशी आहे आणि ती सोडवण्यासाठी ते सक्षम कशा आहेत अशा प्रकारची त्यांची मांडणी झाली. ती मांडणी आणि या येणाऱ्या खटल्यांवरच्या सुनावण्या या दोघांचाही समन्वय येणाऱ्या काळामध्ये कसा होतो हे आपल्याला पाहावं लागेल. तूर्त या योगेंद्र यादव यांच्या शब्दातला फंडामेंटल डेमोक्रॉसी क्रायसिस हा कसा सोडवला जातो हे आता आपल्या सगळ्यांचं समोर एक बघण्यासारखं आहे आणि तो कसा सुटतो यावर बघण्याबरोबरच एक भूमिकाही नागरिकांची निश्चितपणे पुढे येईल. बघूया काय होतं. त्रिवेद मीडियाचा हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा
आमचं चॅनल सबस्क्राईब करा